नमस्कार भावानो, रात्रचे वाजले 11:30. तर मी भोसरीला होतो. भोसरीहून मला निगडीचं भाडं भेटलं. जसं निगडीला सोडलो डायरेक्ट मला खराडीचं भाडं भेटलं. लय खुश झालो आज मी. आज लक साथ दिलं मला, कारण की निगडी, पिंपरी चिंचवड, पिंपरी सौदागर, बानेर, वाकड ह्या साईडला गेलो का एमटीच्या यावं लागते. आपण राहतो ह्या साईडला, इकडं हडपसर साईडला. मग तिथून इकडे एमटी यायचं म्हणल्यावर लय नुकसान होतं आपलं. पण आज भाडं भेटलं, योग भरपूर खुश झालो. आणि CNG भरायचं होतं मला. CNGला लय मोठं लाईन लागले. म्हणलं 50 रुपयाचं आपलं पेट्रोल भरलं आणि आता नेट घरी निघतो. पेट्रोल भरलं आपलं. आता जायचं नेट घरी, थांबायचं नाही कुठं. पण महत्त्वाचा विषय काय माहिती आहे का, त्या साईडला कधीही गेलो का एक तर तिथं भाडे वाजत त्या साईडला. आता रात्री 12 वाजून तुम्ही ह्या एरियामध्ये राहा, भाडे वाजतात. पण तिकडं पिंपरी चिंचवड, वाकड ह्या साईडला गेलो का भाडे वाजतच नाही. कधीही जावा, लय परेशानी होत आहे. आणि इकडून तिकडले भाडे पडतात आणि तिकडले तिथल्या तिथं भाडे पडत नाही. हे अवघड आहे तिथलं धंदा. पण योगायोग आपल्याला भाडं भेटलं चांगलं आपल्या घराजवळ, रूमजवळ. अजून भाडं वाजतंयच भाडं. पण इथून बाहेर गेलो, ह्या एरियातून बाहेर गेलो, इमाननगर, खराडी, इथून बाहेर गेलो का मग भाडं वाजत नाही. परत वाजलो गाडी, भाडं वाजणार म्हणजे वाजणार. रात्री 1 वाजेकुणा राहा, काय अडचण नाही. आता काय करणार, मी मस्तपैकी गाणे वाजवीत जातो, कारण की आपली झाली सुट्टी. आता निगडीपासून डायरेक्ट खराडीचं भाडं भेटणं म्हणजे हा काय जोक नाही आहे. योग मला भेटलं. मी आज लई खुश झालो, भरपूर झालं. आता जाऊन राट्टावून जेवण करतो आणि झोपतो. ठीक आहे, टाटा, बाय बाय.